हॅलो हाय सर्वांना, ओम साईराम. बघा, आपण छोट्या मुलीचा फ्रॉक कटिंग करणार आहोत. आज 2.5 ते 3 वर्षाची मुलगी आहे. तर अम्ब्रेला फ्रॉक कटिंग आहे. लक्ष द्या तुम्ही, बॉडी वेगळी आहे याची आणि घेर याचा अम्ब्रेला मध्ये आहे. कशा प्रकारे आपण इथे डायग्राम काढायची ते लक्ष द्या तुम्ही. साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज फ्रॉक कटिंग सांगत आहे. तर बघा, याची पूर्ण लांबी आहे 22, छाती 21 आहे, कमर पण 21 आहे, समोरचा गळा 3.5, मागचा गळा 3.5 आणि दंड घेऱ्याचा आहे 3.5 4.5 सॉरी, आणि शोल्डर 4.5 आहे, बगल 4 आहे. तर बघा, इथे टेप ठेवायचा आहे. कापड 4 फोल्ड आहे. हे बघा, बॅक साईड आपल्याकडे, ओपन साईड त्या साईडला असा कापड ठेवायचा आहे. याची बॉडीची उंची आहे, म्हणजे बॉडी जेव्हा छोटी मुलगी राहते शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि कमरेपर्यंत तिची बॉडी उंची घ्यायची आहे. लक्ष द्या तुम्ही. तर बॉडी उंची 13 आहे, याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. हे बघा, 14 इंच याची बॉडीची लांबी आहे. आता शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर बघा, 4.5 इंच शोल्डर. हे बघा, 4.5 शोल्डर. त्याच्यानंतर बगल घ्यायची आहे. छोटीशी मुलगी आहे तर याची बगल 4च आहे. हे बघा, 4 इंच बगल. वरती 4.5 तर खालती पण 4.5च घ्यायचं आहे. लक्ष द्या. आता छाती घ्यायची आहे. 21 इंच छाती आहे, तर त्याचा 1/4 करायचा आहे. किती येईल? 5.25 इंच. इकडे 5.25 इंच आपण घेऊन घेऊ चेस्ट, प्लस त्याच्यात 2 ते 2.5 इंच मार्जिन देऊ, कारण मग मुलगी मोठी झाली म्हणजे ऍडजस्ट करायसाठी बरं होईल. तसंच मग कमर पण 21 आहे, पण मुलींना, छोट्या मुलींची कमर आणि चेस्ट हे एकसारखीच असते, वेगवेगळी नसते. जसे बायकांची असते तसं काही नसते, एकसारखीच आहे. तर मग खाली पण कमर मध्ये आपण 5.25 इंच घेऊन येऊ. लक्ष द्या, 5.25 इंच इथे कमर, प्लस 2.5 इंच याच्यामध्ये पण एक्स्ट्रा घेऊ. हे बघा, आणि ही सरळ लाईन आपण घ्यायची आहे. ही सरळ 1 इंचावरती 1 पॉइंट, 1.5 इंचावरती दुसरा पॉइंट. हे बघा, हा बगलचा राऊंड 1 इंचावर आणि 1.5 इंचावर हा बाहेरचा आकार. असं बघा, पूर्ण लांबी घ्यायची. कोणती मुलगी असू द्या, छोटी मोठी, पूर्ण लांबीमध्ये 1 इंच, शोल्डर 4.5, बगल 4, छातीचा 4था प्लस 2 ते 2.5 इंच, कमरचा 4था प्लस 2 ते 2.5 इंच. एवढी डायग्राम काढली आणि हे कट करून घ्यायचं आहे. बघा, लक्ष द्या, आपण ही बॉडी कटिंग केली आहे. बघा, हा बॅक साईड आहे आणि हा फ्रंट आहे. फ्रंटचा बगलचा आकार कापून घ्यायचा आहे. बघा, लक्ष द्या. त्याच्यानंतर मग हा घेरचा कापड आहे. बघा, आणि हे डबल फोल्ड आहे, 2 फोल्ड आहे याचे. तर याचे आपल्याला 4 फोल्ड करायचा आहे तिरप्यामध्ये. हे बघा, लक्ष द्या. हा असा कापड पकडायचा आहे आणि असा तिरछ्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. अम्ब्रेला कट आहे कुर्ती. त्याच्यानंतर मग सरळ सरळ आपल्याला ह्या फ्रंट पकडायचा आहे. बॉडीचा कापड, कमरेचा भाग इथे असा सरळ आखून घ्यायचा. हे बघा, लक्ष द्या. या प्रकारे कमरेचा भाग असा सरळ आखल्यानंतर साधा आणि सोपं आहे हा फ्रॉक. त्याच्यानंतर मग आपण बॉडी उंची याची 13 घेतली होती आणि त्याची पूर्ण उंची 22 आहे. सरळ सरळ 13 इंच याच्यातून मायनस करायचे. हे बघा, लक्ष द्या. 13 इंच मी इथे ठेवत आहे, चॉक आखलाय तिथे, आणि 13 इंच मायनस करून मग मी 22 लांबी आहे, तर मी 1 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेत आहे, 23 इंच घेत आहे. 23 इकडे सरळ 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 आखत जायचं. हे बघा, लक्ष द्या. 23 इंच हा घेर आहे, अम्ब्रेला घेर. आता याची मी कटिंग करत, राऊंड मध्ये कटिंग करायची आहे, कारण अम्ब्रेला आहे. अम्ब्रेलाची कटिंग राऊंड मध्ये असते आणि कापड पण याचा राऊंड मध्येच टाकायचा आहे. हा घेर आहे, याच्यामधून सेंटर मधून पण 2 तुकडे होते. बघा, लक्ष. हा घेर आणि हे 2 पार्ट आहे, फ्रंट आहे, बॅक साईड आहे.
झाली आपली कटिंग.